RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. दोन लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर माझे नाव सचिन तुकाराम कदम. ही माझी आई आहे शकुंतला आनंदराव कदम. यांचं वय वर्ष 70 वर्ष आहे. तर त्यांना 20 ते 25 वर्षापासून त्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरेचा चालण्याचा येत नव्हतं, असा भरपूर त्रास होता त्यांना. तिचे गुडघे वगैरे सुजायचे. तिला उठता येत नव्हतं, त्याला बसता येत नव्हतं, त्याला स्टेअर्स म्हणजे पायऱ्या चढता येत नव्हत्या. आम्ही भरपूर हॉस्पिटलमध्ये बाहेरच्या आम्ही गेलो, तिथं आम्हाला काहीच त्याचा फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही TV वरती एक ॲड बघितली होती. तर त्यावेळी आम्ही बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की ठीक आहे, आपण एकदा जाऊन बघू. तिथं गेल्यानंतर ते स्टाफ वगैरे खूप मनमिळा आहे. त्यांच्यामुळं या स्टाफमुळं म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळायला लागली. तर आम्हाला 2 महिन्याची आम्ही औषधं वगैरे घेतली. सगळे औषधं वगैरे सगळे मिळाले चांगले. 20 ते 25 वर्षापासून त्यांना सांधेदुखी, पायदुखी, गुडघेदुखी भरपूर त्रास होता त्यांना. त्यानंतर RJR मध्ये उपचार घेतल्यानंतर ते आता उठते, बसते, चांगल्या पद्धतीने चालते, फिरून येते, सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं काम करते. ती पहिला त्यांना चालता पण येत नव्हतं, हे तुम्ही बघितलं असेल. आता त्यांना बऱ्यापैकी चालू वगैरे शकतात आणि त्यांना काही त्रास होत नाही. त्याबद्दल आम्ही RJRचं धन्यवाद मानतो. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर
1 वर्ष झालं त्यांना कमरेचा त्रास होतोय आणि 5 वर्ष झाली त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे. पण आता कमरेमध्ये त्यांना खूप फरक पडलेला आहे इथे आल्यामुळे. पण आम्ही डॉक्टरकडे मी घेऊन गेली होती. त्यांना खूप म्हणजे त्रास होत होता, चालता येत नव्हतं, थोडंफार चालले तरी बसावं लागायचं. तर आमचे डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे. एक्सरसाइज करून थोडाफार आम्हाला फरक पडला होता. पण नंतर म्हटलं डॉक्टर म्हणाले की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. म्हणून मग मी एक टीव्हीवरती ॲड बघितली RJR हॉस्पिटलची आणि त्यांना इथे घेऊन आले. 1 महिन्याभराच्या औषधाने त्यांना खूप फरक पडला. आता ते व्यवस्थित चालतात आहेत, तेवढा त्रास होत नाही आहे. आणि पायाचा सुद्धा त्यांना फरक पडलेला आहे. जळजळ व्हायची, मुंग्या यायच्या, चालायला व्हायचं नाही, तोही त्यांना एक फरक पडलेला आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचे धन्यवाद. सांधेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सांधेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रतिभा प्रकाश डावरुंग. मी धारावीवरून आलेली आहे. मला हे संधिवाताचा प्रॉब्लेम 25 वर्ष आहे आणि मला बॉडी पेन व्हायची, सांधे वगैरे सगळे दुखायचे, सूज होती अंगाला, असं दुखत होतं. मला बसताना उठताना खूप त्रास व्हायचा. मी खूप ठिकाणी इलाज केला पण काही फरक पडला नाही. मी इकडे चेंबूरला RJR हॉस्पिटलमध्ये आले. टीव्हीवर ॲड बघून आली आहे. 2 महिन्यामध्ये खूप फरक आला आहे. डॉक्टरनी मला तपासलं, नाडी वगैरे तपासून त्यांनी औषधं दिली. चालताना वगैरे खूप त्रास व्हायचा वगैरे, ते आता खूप कमी आलं आहे. पहिलं उतरायला वगैरे चढायला वगैरे मला खूप हे व्हायचं, पण आता नाही. सूज वगैरे होती, ती सूज वगैरे कमी झाली आहे. मी RJR हॉस्पिटलला येऊन हे त्रास मला आता 2 महिन्यात खूप फरक पडलेला आहे. तर RJR हॉस्पिटलवाल्यांचे धन्यवाद. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण
उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. जे रुग्ण दम्याच्या त्रासाने त्रस्त होते असे 17 लाखापेक्षा जास्त रुग्णांनी यशस्वीरित्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि बरे झाले आणि पुढील 10-15 वर्ष त्यांना दम्याचा त्रास जाणवला नाही. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ह्या माझ्या मिसेस शैला चंद्रकांत पाटील बऱ्याच वर्षापासून म्हणजे 20 वर्षापासून अस्थमाचा हिला त्रास आहे. ह्या अगोदर ॲलोपॅथिक झालं, होमिओपॅथिक डॉक्टरचं झालं, परंतु फरक पडत होता पण तेवढा पाहिजे तसा पडलेला नाही. मग इथे TVची जाहिरात पाहून आम्ही इथे आलो. आज 1 महिना झाला, बराचसा फरक जाणवला. आता 1 महिना झाला, आता इथे आलेलो परत. आता ह्यानंतर आणखीन फरक पडेल असं आम्ही हे करतो की जरूर आणखीन वाढेल फरक आणि इथून अस्थमाचा त्रास जाईल आणि आम्ही मग ते शुक्रिया अदा करणार काय की या हॉस्पिटलचं भाऊ आम्हाला पूर्णपणे चांगलं झालं, तकलीफ गेली आणि त्यामुळे आम्ही शुक्रिया अदा करणार. हे RJR हे आम्हाला लक्षातच राहील की बुवा यामुळे आम्ही. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी रमेश लक्ष्मण सुर्वे, भट्टवाडी, काजूपाडा, घाटकोपर वेस्टमध्ये राहतो. मला दम वगैरे लागायचा, दम लागणं, खासी येणं, बरेच दिवस माझा असा उपचार चालू होता. काय मेडिसिन, डॉक्टरी दवा केला, मग नंतर आयुर्वेद केला, पण मला काय कशातच हे त्या लाभ झाला नाही. तर ते हिशोब सोडून मग मी यांची ॲडव्हर्टाईज TV मराठीला बघितली आणि मग यांचा पत्ता शोधत इथे चेंबूरला आलो आणि मी त्यांच्याकडे आज 3 महिने दवा घेत आहे आणि मला 50 ते 60% आराम आहे. मला ऋतूमध्ये जो त्रास होत होता पावसाळ्यात, थंडीमध्ये, उन्हाळ्यात, आता तो त्रास सगळा कमी आहे आणि चालताना, शिडी चढताना म्हणा, चालताना म्हणा, जो मला पूर्वी दम लागायचा, मला जो श्वासोश्वास भरायचा, मी थांबायचो, ते माझं सगळं आता बंद झालेलं आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा बराच आराम आहे. त्याबद्दल RJR हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टरचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी.
सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे. मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले, त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं, ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RJR म्हणून इकडचं मी बघितलं, तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतंय. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली, बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RJR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद. ज्या रुग्णांच्या मधुमेहाचे प्रमाण 550, 450, 350 असे होते, आमच्या RJR हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या उपचारानंतर ते प्रमाण 150 ते 180 mg पर्यंत येते व त्यासोबतच चक्कर येणे, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू कमजोर होणे, पायात व्रण येणे अशा मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. जे रुग्ण नाकातील स्नायू वाढण्याच्या समस्येने त्रस्त होते आणि शस्त्रक्रिया करूनही त्यांचे हाड कमी झाले नाही, असे 52,000हून अधिक रुग्ण आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आणि त्यांना पुढे 10 ते 15 वर्ष नाकातील स्नायू वाढण्याचा त्रास झाला नाही. ज्या रुग्णांना अर्धांगवताच्या त्रासामुळे चालताही येत नव्हते, आमच्या हॉस्पिटलच्या उपचाराने त्यांचे हात आणि पाय 15 दिवसांमध्ये व्यवस्थित काम करू लागले आणि 3 महिन्यांच्या उपचारानंतर ते संपूर्ण बरे झाले. असे 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.